नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य, तो म्हणजे मोदक आणि तेही पंचखाद्याचे. पंचखाद्य म्हणजे काय तर ख अक्षरापासून सुरू होणारे 5 पदार्थ. तर ख अक्षरापासून सुरू होणारे ते कोणते पदार्थ आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात आणि या रेसिपीची सुरुवात करूयात. तर पंचखाद्य बनवण्यासाठी आपल्याला ख अक्षरावरून सुरू होणारे 5 पदार्थ घ्यायचे असतात. त्यामध्ये प्रामुख्याने असतं हे खोबरं, खडीसाखर, खसखस, खारीक आणि खवा. जर तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही खजूर वापरलेत तरीही चालतील. जर तुम्हाला कोरडं फक्त पंचखाद्य बनवायचं असेल तर तुम्ही खव्याऐवजी त्याच्यामध्ये खजूरचा वापर करू शकता. पण इथे आज आपण मोदक करणार आहोत त्यासाठी मी इथे खवा वापरलेला आहे. आता एक कढई गरम करून त्यामध्ये आपल्याला हे जे खोबरं आहे ते घालून घ्यायचं आहे. खोबरं तुम्ही मिक्सरवर बारीक करू शकता किंवा किसून घेतलं तरीही चालेल. आता हे खोबरं मस्त गुलाबी रंगांवरती खरपूस असं भाजून घेतलं की मग आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे सगळे जिन्नस आपल्याला अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. आता खोबरं काढल्यानंतर याच कढईमध्ये आपण 2 चमचे खसखस घालून घेणार आहोत. खसखससुद्धा मस्त फुलेपर्यंत आपण काही सेकंद ती भाजून घेणार आहोत. आणि आता हलकासा तिचाही कलर चेंज होत आला आहे, मग आपण तीही खोबरं ज्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये काढून घेऊयात. खसखस लगेचच करपते, त्यामुळे सरळ तुम्ही गॅस बंद करून जर त्या कढईमध्ये खसखस भाजली तरीही चालेल. आता आपण खसखस काढून घेतलेली आहे आणि आता त्याच कढईमध्ये आपण खारीकचे जे तुकडे करून घेतले होते ते घालून घेऊयात. आता खारीकचे तुकडेसुद्धा 1 मिनिटभर आपण या कढईमध्ये चांगले भाजून घेऊयात. याचा हलकासा कलर बदलत आला की मग आपण हे सुद्धा काढून घेऊयात. आता हे जे सगळे कोरडे जिन्नस आहेत ते आपण एका प्लेटमध्ये थंड करून घेऊयात आणि मग त्यामध्ये 3 ते 4 चमचे खडीसाखर घालून मिक्सरवरती त्याची चांगली आपण बारीक अशी पावडर करून घेऊयात. आणि आता आपली मगासची जी कढई आहे ती व्यवस्थित धुवायची आणि मगच त्यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे. नाहीतर काय होतं तर हा खवा कढईला चिकटतो आणि लगेचच करपतो. इथे मी जवळपास आतपाव खवा या मोदकांसाठी वापरलेला आहे. हा खवा 20 ते 25 सेकंद परतल्यानंतर असा छान मेल्ट झालेला असेल. मग यामध्ये आपण जी खारीक आणि खोबऱ्याची बारीक पूड केलेली आहे ती सगळी यामध्ये घालून घेऊयात. आणि मग या खव्यामध्ये ही पूड चमच्याने छान एकजीव अशी करून घेऊयात. आता हे सगळं छान एकजीव झालं की मग गॅस बंद करायचा आणि हे थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. मला तर वाटतं हे मोदक सगळ्यात सोपे मोदक असावेत, कारण अगदी घरच्या सामानात खूप पौष्टिक आणि रुचकर असे हे आपले मोदक तयार होतात. आता बाजारात अशा प्रकारचे लहान मोदकांचे साचे मिळतात. तो साचा घ्यायचा आणि त्यामध्ये आपले हे जे सारण आहे ते बोटांनी व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं. या साच्याला अजिबातही तेल किंवा तुपाचं ग्रेसिंग करावं लागत नाही कारण खवा टाकलाय आणि खव्याला त्याचं स्वतःचं तेल किंवा तूप असं सुटतं. त्यामुळे अजिबातही ग्रेसिंग न करता आपले हे मोदक अगदी अलगदपणे या साच्यापासून वेगळे होतात. आणि काय सुंदर छोटे छोटे एकदम सुबक असे आपले मोदक तयार झालेत, हे पहा. आता गणपती बाप्पा आलेत म्हटल्यावर रोज रोज नवनवीन काय गोड करायचं असा प्रश्नच असतो. तर मग त्यावेळेस एक दिवस हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला हे मोदक खूपच आवडतील. तसेच मी याआधी आपल्या चॅनलवरती उकडीचे मोदक आणि गुलकंदचे मोदकही केलेले आहेत. तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर ते सुद्धा नक्की पहा. अगदी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. त्यामुळे अजिबातही न फसता या गणेशोत्सवात तुम्हाला एकदम मस्त मऊसूत अगदी लोण्यासारखे मोदक खायला मिळतील. चला तर मग मी या मोदकांचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसोबत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.